नम्र निवेदन, कृपया राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ प्रेक्षकांनी उभे राहावे. जनगण मन अधिनायक जय हे, भारत भाग्य विधाता. पंजाब सिंधु गुजरात मराठा, द्राविड उत्कल बंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा, उच्छल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा, जनगण मंगलदायक जय हे, भारत भाग्य विधाता. जय हे, जय हे, जय हे, जय 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 हे. नमस्कार आणि उपस्थित सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. रसिको, ठाण्याचं वर्तमान टिपणाऱ्या महाराष्ट्र दिनमान या दैनिकाच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. काही वेळातच मान्यवरांचं या ठिकाणी आगमन होईल आणि त्यांच्या हस्ते या दैनिकाचा शुभारंभ सोहळा आपणा सर्वांच्या साक्षीनं रंगेल. तत्पूर्वी या ठिकाणी तुम्हा सर्वांच्या मनोरंजनासाठी अपूर्व प्रोडक्शन खास घेऊन येतोय मेलडी फ्रंटद्वारा नॉस्टॅल्जिया. आपल्या भारतीय संगीतातील दिग्गजांची आठवण करून देणाऱ्या आणि त्यांना समर्पित अशा या सांगीतिक कार्यक्रमानं आजच्या या शुभारंभ सोहळ्याचा आपण प्रारंभ करतो आहोत. तुम्हा सर्वांसाठी खास नॉस्टॅल्जिया बाय मेलडी फ्रंट. नमस्कार. अपूर्वा प्रोडक्शन्स प्रस्तुत नॉस्टॅल्जिया ह्या कार्यक्रमात मेलडी फ्रंटच्या टीमतर्फे तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज महाराष्ट्र दिनमान ह्या वृत्तपत्राचा भव्य शुभारंभ आहे. त्यानिमित्ताने महाराष्ट्र दिनमानचे श्री संदीप शिंदे, श्री राजेश मोरे, श्री चिंतामणी भिडे व महाराष्ट्र दिनमानच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन व आमच्यातर्फे पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा. खरं तर असा एखादा कार्यक्रम म्हटलं की सर्वप्रथम सुंदर, गोड आवाजाची, अस्खलित बोलणारी अशी निवेदिका श्रोत्यांशी संवाद साधताना दिसते. पण आज मात्र आम्हीच आहोत. ह्याचं कारण सांगण्यासाठी ह्या कार्यक्रमाची निर्मिती कशी झाली हे सांगावं लागेल. संगीतकार म्हणून काम करत असताना आपण केलेली एखादी चाल जेव्हा आपण समोरच्याला ऐकवतो तेव्हा अनेकदा समोरून अशी प्रतिक्रिया मिळते की तुझी ही चाल अमुक एका संगीतकारासारखी आहे. आपल्या चालीत जेव्हा एखादा दुसरा संगीतकार डोकावतो तेव्हा आपल्या संगीतावर त्या संगीतकाराचा किती प्रभाव आहे हे लक्षात येतं. आम्ही खरंच भाग्यवान आहोत की इतक्या दिग्गज संगीतकारांची परंपरा लाभलेल्या देशात आमचा जन्म झाला. त्यांनी आमच्या आधीच्या आणि आमच्या नंतरच्याही अनेक पिढ्यांना सांगीतिकदृष्ट्या घडवले आणि समृद्ध केले. अशा दिग्गज संगीतकारांना मानवंदना देण्यासाठी काहीतरी करावं असं वाटल्याने ह्या कार्यक्रमाची संकल्पना आम्हाला सुचली. आणि असं वाटलं की गाणी तर आम्ही सादर करूच, पण त्याच सोबत जर त्या संगीतकारांविषयी, त्यांच्या शैलीविषयी आम्ही जर आमच्या शब्दात व्यक्त होऊ शकलो तर मग सोने पे सुहागा. म्हणून हा एक प्रामाणिक प्रयत्न. आशा आहे तुम्हाला सर्वांना आवडेल. सादर करतोय अपूर्वा प्रोडक्शन्स निर्मित नॉस्टॅल्जिया बाय मेलडी फ्रंट.
आजचे आपले पहिले संगीतकार आहेत कोल्हापूरमध्ये जन्मलेले राम फडके. नाही, नाव वेगळं घेतलं म्हणून बिचकून जाऊ नका. मी बोलतोय अर्थात बाबूजी सुधीर फडके यांच्याविषयी. बाबूजी म्हटलं की आपल्या नजरेसमोर एक सरळ मार्गी सात्विक असा चेहरा उभा राहतो. असं म्हणतात की माणसाचा स्वभाव हा त्याच्या गाण्यात उतरतो. बाबूजींच्या गाण्यातही तो साधेपणा, ती सात्विकता कायमच दिसते. लहानपणापासून बाबूजींना शास्त्रीय संगीताचं भरपूर प्रेम होतं. इतकंच नव्हे तर ते उत्तम गवय्ये होते. ते इतके उत्तम गवय्ये होते की एका स्पर्धेत त्यांना उस्ताद अब्दुल करीम खां साहब यांच्या हस्ते विशेष पारितोषिक मिळालं होतं. पण त्यानंतर असे काही प्रसंग घडले ज्यामुळे त्यांना असं वाटलं की आपण आपलं गाणं इतकं सहज सोपं केलं पाहिजे की ते कोणालाही सहजपणे समजलं पाहिजे आणि रुचलं पाहिजे. त्यामुळे त्यांच्या गाण्यात तो साधेपणा, सहजपणा कायम राहिला. पण मनाने ते कायम शास्त्रीय गायकच राहिले असावेत, कारण त्यांच्या गाण्यात वाद्यांच्या मोठ्या ताफ्याची गरज त्यांना कधीच भासली नाही. कमीत कमी वाद्य वापरून अत्यंत दर्जेदार गाणी निर्माण करणं ह्यात त्यांचा हातखंडा होता. त्यामुळे आजही बाबूजींची गाणी सादर करण्यासाठी वाद्यांचा मोठा संच असलाच पाहिजे अशी काही गरज नाही. केवळ हार्मोनियम आणि तबल्याच्या साथीनेही त्यांची गाणी तितक्याच प्रभावीपणे सादर करता येऊ शकतात. ह्याचं कारण म्हणजे मूळ चालीत असलेला भाव. भावगीताला, विशेषतः मराठी भावगीताला बाबूजींनी एका वेगळ्याच उंचीवर नेलं. बाबूजींच्या गाण्याच्या लोकप्रियतेविषयी सांगायचं झालं तर बाबूजींनी संगीतबद्ध केलेलं आणि किशोर कुमार यांनी गायलेलं दिन है सुहाना आज पहली तारीख है हे गाणं आजही श्रीलंकेच्या सेलॉन रेडिओ स्टेशनवरती दर महिन्याच्या 1 तारखेला लावलं जातं. 1955 सालच्या रामनवमीपासून बाबूजींनी जे गीत रामायण सुरू केलं ते इतकं प्रसिद्ध झालं की इंग्रजीसहित इतर 9 भाषांमध्ये त्याचा अनुवाद झाला. मराठी संगीताला एक जागतिक स्थान निर्माण करून दिल्याबद्दल आपण सर्व रसिक बाबूजींचे कायमच ऋणी राहू. तर आजच्या मैफिलीची सुरुवात आपण करतोय बाबूजींच्या काही अत्यंत लोकप्रिय गाण्यांपासून. चंद्रमानभात तीच चैत्रयामिनी, तोच चंद्रमानभात तीच चैत्रयामिनी, एकांती मज समीप तीच तोही कामिनी, तीच तोही कामिनी, तोच चंद्रमानभात. चित्रतेच देखणे, जाईचा कुंज तोच, तीच गंध मोहिनी, एकांत
स्वातंत्र्यपूर्व काळात पाकिस्तानमधल्या लाहोर येथे जन्म झाला ओंकार प्रसाद नय्यर अर्थात ओ.पी. नय्यर यांचा. पुढे फाळणीनंतर ते कुटुंबासहित पटियालामध्ये आले. नंतर काही काळाने ते कामाच्या शोधार्थ मुंबईला आले. खरं तर ते मुंबईला आले होते अभिनेता बनण्यासाठी, पण लवकरच त्यांच्या लक्षात आलं की हे काही आपल्याला जमणार नाही. त्यांना पहिल्यापासूनच गाण्याची आवड होतीच. ते स्वतः उत्तम गायचे, हार्मोनियम वाजवायचे. त्यामुळे संगीतकार म्हणून काम मिळवण्यासाठी ते प्रयत्न करू लागले. दुर्दैवाने त्यातही त्यांना फारसं यश मिळालं नाही. इतक्या लांबून आलो आहोत तर काहीतरी करूनच परत जाऊ अशा विचाराने त्यांनी स्वतःच 2 गाणी रेकॉर्ड केली आणि ते परत गेले. ही 2 गाणी मुंबईतल्या फिल्म इंडस्ट्रीतल्या लोकांना इतकी आवडली की एका निर्मात्याने त्यांना परत बोलावून घेतलं आणि त्यांना संगीतकार म्हणून त्यांचा पहिला चित्रपट दिला. त्यानंतर त्यांना अजून 2 चित्रपट मिळाले, पण ते फारसे चालले नाहीत. त्यामुळे त्यातली गाणीही फारशी गाजली नाहीत. अपयश त्यांची पाठ काही सोडत नव्हतं. अशा प्रकारे आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणारे ओ.पी. नय्यर यांनी पुढच्या काळात आपला असा काही सांगतिक दबदबा निर्माण केला की त्यांनी संगीत दिलेला एक चित्रपट होता. त्या चित्रपटाच्या पोस्टरवरती ना हिरोचा फोटो होता ना हिरोईनचा फोटो होता. फोटो जर कोणाचा होता तर सुरों के जादूगर ओ.पी. नय्यर यांचा. त्यांचं व्यक्तिमत्व हे 4 चौघात उठून दिसेल असं होतं. त्यांचे उतारवयातीलही आपण जर इंटरव्ह्यूज पाहिले तर ते कायम सूट बूट टोपी अशा वेशात असत. हा रुबाब, हा थाट हा त्यांच्या व्यक्तिमत्वातच नसून त्यांच्या गाण्यातही होता. पंजाबी लोकगीतांना, म्हणजे आपण जे आजकाल ऐकतो ते नव्हे, त्या काळच्या पंजाबी लोकगीतांना हिंदी सिनेसृष्टीत विशेष स्थान निर्माण करून देण्याचं काम ओ.पी. नय्यर यांनी केलं. जसं मगाशी मी सांगितलं की त्यांचा जो रुबाब असा काही होता की त्यांना असं वाटलं की आपल्या चालींसाठी लता दीदींचा आवाज तितकासा पोषक नाही, म्हणून अवघ्या कारकिर्दीत त्यांनी एकही गाणं भारतरत्न लता मंगेशकर यांच्याकडनं गाऊन घेतलं नाही. त्यांच्याच विशेष शैलीत त्यांनी प्रसिद्ध केलेला एक ठेका आहे. त्याला आपण टांगा ठेका असंही म्हणू शकतो. टांगा पुढे जात असताना घोड्याच्या टापांचा जो आवाज होतो त्या आवाजातून उत्पन्न होणारा हा ठेका. तर ऐकूया ह्याच ठेक्यातली त्यांची काही सदाबहार गाणी.
के मैंने माना वो ठीक कहा करते थे, वो ठीक कहा करते थे। है चाल में तेरी जालिम कुछ ऐसी बला का जादू, 100 बार संभाला दिल को पर हो के रहा बेकाबू। तारीफ करूं क्या उसकी जिसने तुम्हें बनाया, तारीफ करूं क्या उसकी जिसने तुम्हें बनाया। ये चांद सा रोशन चेहरा, जुल्फों का रंग सुनहरा, ये झील से नीली आंखें, कोई राज है इनमें गहरा। तारीफ करूं क्या उसकी जिसने तुम्हें बनाया, तारीफ करूं क्या उसकी जिसने तुम्हें बनाया, तारीफ करूं क्या उसकी जिसने तुम्हें बनाया, ओ तारीफ करूं क्या उसकी जिसने तुम्हें बनाया, ओ जिसने तुम्हें बनाया, जिसने तुम्हें बनाया। आजकाल चालींवरती शब्द लिहिणं, कसं तरी करून ते शब्द मीटरमध्ये बसवणं, असे प्रकार विशेषतः सिनेसंगीतात तरी फार होतात. मात्र कायम उत्तमोत्तम काव्याची निवड करून त्याला तितकीच दर्जेदार चाल लावून ती गाणी अजरामर करणारे संगीतकार म्हणजे पंडित हृदयनाथ मंगेशकर. पंडितजींनी कायमच चाल बांधण्यासाठी अत्यंत उत्तम काव्य निवडलं आणि त्यांच्या काव्य निवडीतही इतकी विविधता होती की एकीकडे संत ज्ञानेश्वर, समर्थ रामदास स्वामी, स्वातंत्र्यवीर सावरकर, सुरेश भट यांच्यासारख्यांचं साहित्य, तर दुसरीकडे आदिवासी गीतं, कोकणी गीतं, इतकंच काय तर शांता शेळके यांनी लिहिलेली कोळी गीतं. इतक्या विविधपूर्ण काव्याला तितकीच अनुरूप चाल पंडितजींनी लावली. काव्याविषयी त्यांचा असलेला व्यासंग त्यांच्या अर्थवाही चालींमधून प्रकर्षाने जाणवतो. पंडितजींच्या गाण्यांमध्ये सुरावटींचा जो वेगळेपणा जाणवतो, त्यामुळे असा प्रश्न पडतो की हे संगीत फक्त 7च सुरांमध्ये सामावणारं आहे का पंडितजींना एखादा 8वा सूर सापडला आहे. हे एक न सुटणारं कोडच आहे. ह्या कार्यक्रमासाठी गाणी निवडताना आम्हाला सगळ्यात जास्त विचार ज्या गोष्टीविषयी करावा लागला ती म्हणजे पंडितजींची गाणी. कारण त्यांची बहुतांश गाणी आत्ताच्या काळातही तितकीच सुसंगत वाटतात. आम्ही आज सादर करण्यासाठी त्यांची 2 अजरामर गाणी निवडली आहेत.
पश्चिमेचा गारवारा रातराणीच्या फुलांचा गंध तू लुटलास का रे राजसा निजलास का रे तरुण आहे रात्र जुनी राजसा निजलास का रे राजसा निजलास का रे तरुण आहे रात्र जुनी तरुण आहे रात्र अजुनी तरुण आहे रात्र अजुनी. मला एक लहानपणीची आठवण सांगावीशी वाटते. मला एकदा एका गाण्याच्या स्पर्धेत भाग घ्यायचा होता. तर तेव्हा मी एका जाणकाराला विचारलं की स्पर्धेत गाण्यायोग्य गाणी कुठली. तर त्यावर त्यांनी मला असा सल्ला दिला की तू श्रीनिवास खळे ह्यांचं कुठलंही गाणं गा. त्यानंतर मी खळे काकांची गाणी ऐकली, त्याचा अभ्यास केला. तेव्हा मला असं जाणवलं की सहसा कोणीही ज्या वाटेला जाणार नाही, खळे काकांनी कायमच ती वाट निवडली. म्हणजे त्यांच्या जवळजवळ सर्व गाण्यांची रचना, त्याची सुरावट ही अत्यंत गुंतागुंतीची होती. म्हणजे त्यात सुराची गंमत तर होतीच, पण तालाचाही असा काही वापर करायचे की असं ऐकताना असं वाटायचं की सूर आणि ताल हे वेगळ्या वेगळ्या दिशेने जाऊन शेवटी समेवर एकत्र येत आहेत. चाल लावणं हे त्यांना फारसं अवघड वाटत नसावं, कारण एकाच गाण्याला 10-10 चाली लावून ह्यातली हवी ती निवडा असं ते सांगत असत. त्यांच्या गाण्यांमध्ये प्रत्येक अंतऱ्याची चाल वेगळी असे. एकाच चालीवर सगळे अंतरे बसवायचे हे त्यांना आवडायचं नाही. त्यामुळे त्यांच्या चालींमध्ये कायमच एक वेगळेपणा राहिला. इतके कमी चित्रपट करूनही त्यांची गाणी इतकी लोकप्रिय आहेत याचं कारण हेच असावं. खळे काकांची प्रतिभा इतकी होती की पंडित भीमसेन जोशींसारख्या दिग्गज गायकांना त्यांच्या चाली गाण्यात धन्यता वाटत असे. पंडित वसंतराव देशपांडे यांच्या आग्रहास्तव त्यांच्या गायकीला शोभेल असं हे अजरामर गीत खळे काकांनी रचलं.
भेट आपुली स्मरशी काय तू मनात वगळांची माळ फुले अजुनी अंबरात अजुनी अंबरात अजुनी अंबरात डोळे मिटून घेतो डोळे मिटून घेतो छळ हा तरी चुकेना छळ हा तरी चुकेना ही वेळ चांदण्याची ही वेळ चांदण्याची ओठावरी झुकेना देशील का कधी तू देशील का कधी तू थोडा तरी इशारा जेव्हा तुझ्या बटाना जेव्हा तुझ्या बटाना उधळी मुजोर वारा जेव्हा तुझ्या बटाना माझा राहतो मी माझा राहतो मी हरवून हा किनारा जेव्हा तुझ्या बटाना उधळी मुजोर वारा जेव्हा तुझ्या बटाना जेव्हा तुझ्या बटाना जेव्हा तुझ्या बटाना गझल म्हटलं की आपल्याला काही शायर आठवतात काही गायक आठवतात पण गझल आणि सिनेसंगीत ह्यांचं नातं जोडायचं झालं तर एकच संगीतकार आपल्याला आठवतो ज्यांचा उल्लेख स्वतः लता मंगेशकर यांनी गझल का शहजादा असा केला आहे ते म्हणजे मदन मोहन. त्यांचे वडील मुंबईतल्या एका फिल्म प्रोडक्शन कंपनीचे मुख्य होते. मात्र मदन मोहन यांनी जेव्हा सिनेमाच्या क्षेत्रात काहीतरी काम करण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा त्यांनी स्पष्ट नकार दिला. त्यामुळे वडिलांच्या सांगण्यानुसार मदन मोहन यांनी काही काळ सैन्य दलात नोकरी केली. पण ज्याच्या मनात गाणं आहे तो सैन्यात कितीचा रमणार. शेवटी त्यांनी ती नोकरी सोडली आणि तिथून खऱ्या अर्थाने त्यांचा सांगीतिक प्रवास सुरू झाला. ते हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत शिकलेले नव्हते, पण त्यांनी त्यांच्या अनेक गाण्यांमध्ये रागांचा इतका खुबीने वापर केला आहे की एखादा संगीतातला जाणकारही त्यांना दाद दिल्याशिवाय राहणार नाही. गझलला फिल्म म्युझिकमध्ये स्थान निर्माण करून त्याला ग्लॅमर देण्याचं काम खऱ्या अर्थी मदन मोहन यांनी केलं. काही गाणी कालातीत असतात तर काही चाली कालातीत असतात. म्हणजे काय तर मदन मोहन यांनी कंपोज केलेल्या 1970च्या दशकातल्या काही चाली जेव्हा 2004 साली प्रदर्शित झालेल्या वीर झारा ह्या चित्रपटात वापरल्या गेल्या तेव्हा त्या तितक्याच चपखल बसल्या आणि शोभल्याही. तर ऐकूया ह्या कालातीत संगीतकाराची ही अजरामर रचना.
लगता है ये भी कि हमें एक हसी मेहरबान मिल गया। तुम जो मिल गए हो तो ये लगता है कि जहां मिल गया। कि जहां मिल गया। आजच्या स्पर्धेच्या युगात चांगलं काम करण्याला जितकं महत्त्व आहे तितकंच ते हिट आणि कमर्शियली सक्सेसफुल होणंही गरजेचं आहे. अशीच एक हिट जोडी होती शंकर जयकिशन यांची. त्यांच्या प्रसिद्धीचं एक उदाहरण द्यायचं झालं तर त्या काळामध्ये एखादा नवखा फिल्म डायरेक्टर शंकर जयकिशन यांच्याकडून सिनेमाला संगीत देण्याबाबत होकार असलेलं पत्र घेऊन एखाद्या निर्मात्याकडे गेला तर तो निर्माता क्षणाचाही विलंब न करता त्या चित्रपटाची निर्मिती करायला तयार होत असे. त्यांनी त्यांच्या संगीतात वेस्टर्न सिम्फनीचा वापर अत्यंत प्रभावीपणे केला. जवळपास 100 वाद्यांच्या ताफ्याच्या साह्याने एखादं गाणं ग्रँड बनवणं हा त्यांचा ट्रेडमार्क होता. पण त्यांचं संगीत हे काही वेस्टर्न सिम्फनीपुरतं मर्यादित नव्हतं. त्यांनी संगीत दिलेला चित्रपट बसंत बहार ह्यातली सगळी गाणी ही शास्त्रीय संगीतावर आधारित होती. इतकंच नव्हे तर त्यातील एक गाणं साक्षात भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांनी ते गायलेलं. उत्तम संगीतकाराला जेव्हा एका उत्तम दिग्दर्शकाची साथ मिळते तेव्हा काय जादू घडते हे आपण सगळ्यांनी अनुभवलं जेव्हा शंकर जयकिशन आणि राज कपूर एकत्र आले. मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे वेस्टर्न सिम्फनीमधील एक खास ठेका आहे ज्याला वॉल्ट्स असं म्हणतात. तर ऐकूया शंकर जयकिशन, राज कपूर आणि वॉल्ट्स यांचा मिलाफ असलेली ही मेडली. आजा सनम मधुर चांदनी में हम तुम मिले तो वीराने में भी आ जाएगी बहार. झूमने लगेगा आसमान, झूमने लगेगा आसमान.
1906 कॉमिला जिल्हा म्हणजे आजचं बांगलादेश. तिथल्या राजकन्येला 5वं मूल झालं. राजघराण्यातील मूल असल्यामुळे त्याचा सांभाळ करण्यासाठी 2 नोकर कायमच त्याच्याबरोबर असायचे. दोन्ही नोकर उत्तम लोकगीतं गात असत. त्यांचं गाणं ऐकून त्या मुलावर लोकगीताचा खूप प्रभाव पडला. त्याला लोकगीत खूप आवडू लागलं. तो मुलगा जेव्हा मोठा झाला तेव्हा त्याने ठरवलं की आपण संगीताच्या क्षेत्रातच काहीतरी करायचं. त्यामुळे राजघराण्यातील सगळं वैभव सोडून तो कलकत्त्यात आला. ज्या संगीतकाराविषयी मी बोलतोय त्यांचं नाव सचिन देव बर्मन. तेव्हाचं कलकत्ता हे आजच्या मुंबईसारखं होतं. म्हणजे आज जसं एखाद्याला कला क्षेत्रात काही करायचं असेल तर मुंबईत यावं लागतं, त्या काळी तसं लोक कलकत्त्यात जात. SD बर्मन यांना मुळात लोकसंगीताची आवड तर होतीच, पण कलकत्त्यात आल्यावर ते बंगाली संगीत किंवा रवींद्र संगीताच्या प्रेमात पडले आणि त्यांच्या पुढील कारकिर्दीत ह्यांचा मिलाप साधून त्यांनी जी अजरामर गाणी बनवली ती आपण सगळेच जाणतो. SD बर्मन यांच्या गाण्याचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर त्यांच्या चाली म्हणजे अगदी एकदा ऐकलं आणि लक्षात राहाव्यात अशा असतात. ह्याचं कारण काय असावं असा थोडासा विचार केल्यावर एक जाणवतं. पहिली गोष्ट म्हणजे त्यांच्यावर असलेला लोकसंगीताचा प्रभाव, कारण लोकसंगीत म्हणजे मुळातच समजायला सहज सोपं असं असतं. आणि दुसरं म्हणजे काही संगीतकार चाल बांधताना हार्मोनियमची साथ घेतात, कोणी गिटारची साथ घेतं. SD बर्मन हे असं टाळी वाजवून ठेका धरायचे आणि त्याच्यावर चाल रचायचे. इतक्या सहज सोप्या पद्धतीने चाल रचल्यामुळे कदाचित त्यांच्या चालीही तितक्याच सहज सोप्या झाल्या. आज SD बर्मन ह्यांच्या 2 अजरामर चाली आम्ही तुमच्यासमोर सादर करतो. सुन
से जमाने हैं बाहर के, हम भी आए हैं राही बन के प्यारे, सुना जब से जमाने हैं बाहर के, हम भी आए हैं राही बन के प्यारे, कोई न कोई बुलाएगा, बड़े हैं हम भी राहों में, ये दिल, ये दिल, ये दिल, ये दिल, ये दिल ना होता बेचारा, कदम ना होते आवारा, जो खूबसूरत कोई अपना हम सफर होता। अरे मना उसको नहीं मैं पहचानता, बंदा उसका पता भी नहीं जानता, मना उसको नहीं मैं पहचानता, बंदा उसका पता भी नहीं जानता, मिलना लिखा है तो आएगा, खड़े हैं हम भी राहों में, ये दिल ना होता बेचारा, कदम ना होते आवारा, जो खूबसूरत कोई अपना हम सफर होता, हो ये दिल ना होता बेचारा, कदम ना होते आवारा, जो खूबसूरत कोई अपना हम सफर होता है, हम सफर होता है, हम सफर होता। माननीय पालकमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. आपण सर्वांनी टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. त्याचसोबत ठाण्याचे महापौर श्री नरेश म्हस्के साहेब यांचंही आगमन झालं आहे. त्यांचंही आपण एकदा स्वागत करूया. मला निखिलला विचारायचं आहे, तुला RD बर्मन म्हटलं तर तुला काय डोळ्यासमोर येतं? संकेत तुला? वाद्यांना आणि वादकांना इतकी प्रसिद्धी मिळवून देणारा हा पहिलाच संगीतकार असावा. आजही अनेक वादक RD बर्मन यांचे वादक म्हणून ओळखले जातात. म्युझिक अरेंजमेंट हा त्यांच्या अत्यंत आवडीचा विषय असल्याने त्यांनी त्यात अनेक प्रयोग केले. प्यार हुआ चुपके से या गाण्यात तबल्यावर ड्रमस्टिक्स वाजवून निर्माण केलेला आवाज, किंवा मेहबूबा मेहबूबा या गाण्यात काचेच्या बाटल्यांमध्ये हुंकर मारून निर्माण केलेला आवाज, ही त्यांच्या प्रयोगशीलतेची उत्तम उदाहरणं आहेत. पंचमदांचं संगीत व्हर्सटाईल होतं. एकीकडे त्यांनी अनेक क्लासिक म्हणावी अशी गाणी केली, त्याचबरोबर अशीही गाणी बनवली की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचेच पाय थिरकायला लागतील. त्यामुळे जेव्हा रिमिक्सचा जमाना आला तेव्हा रिमिक्स होणारी जवळपास 90% गाणी पंचमदांचीच होती. एखाद्या सिनेमातल्या प्रसंगाला त्यातल्या हिरो हिरोईन ह्यांना साजेसं गाणं बनवणं हे खूपच आव्हानात्मक असतं. अशा प्रसंगाला शोभेल असं लिहिलेलं एखादं गाणं काव्य म्हणून तितकं ग्रेट नसेलही कदाचित, पण अशा काव्यालाही पंचमदांनी अगदी अप्रतिम चाली बांधल्या. म्हणजे हेच बघा ना, ये क्या हुआ, कैसे हुआ, कब हुआ, क्यों हुआ, किंवा समंदर में नहा के और भी नमकीन हो गई हो, किंवा
कोई हसीना जब रूठ जाती है तो और भी हसीन हो जाती है. तर R.D. बर्मन यांची काही गाणी निवडून आज आम्ही एक कथाप्रसंग तयार करण्याचा एक प्रयत्न इथे करत आहोत. आता आपण सगळेच जाणतो की सिनेमा म्हटला की एक हिरो आला, एक हिरोईन आली. पण ते काय हिरो आहे, हिरोईन आहे, दोघं भेटले, प्रेमात पडले आणि झालं. इतकं सोपं तर नसतं. हिरो हिरोईनला बघतो, त्याला ती आवडते. मग सगळ्यात पहिलं तो काय म्हणतो, कहना है, कहना है आज तुमसे ये पहली बार हो, तुम ही तो लाई हो जीवन में मेरे प्यार 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 हो, तुम ही तो लाई हो जीवन में मेरे प्यार प्यार प्यार. है ना निखिल? आणि ठीक आहे, मी म्हणतो हे की हे तर फिल्ममध्ये स्टोरी लिहिली जाते, लिरिक्स लिहिली जातात. आपली रिअल लाईफ अशी काही फिक्स नाही आहे ना की बॉ. आणि हे एक अंधश्रद्धा आहे की गिटार ज्याच्याकडे त्याला लवकर मुली इम्प्रेस होतात किंवा मिळतात, असं काही नाही आहे. तर मला तेच विचारायचं की हां ठीक आहे, तुम्ही तुला हो जीवन मी गायलं तिच्यासाठी, पण असं नाही ना की लगेच हो म्हणते ती. तर तुझी जी अवस्था आहे ती सगळ्यांची तशीच असते. मग शेवटी तो हिरो वैतागून काय म्हणतो, सोचोगे जब मेरे बारे में तन्हाइयों में, गिर जाओगे और भी मेरी परछाइयों में. सोचोगे जब मेरे बारे में तन्हाइयों में, गिर जाओगे और भी मेरी परछाइयों में. है दिल मचल जाएगा, हो प्यार हो जाएगा. दिलबर मेरे कब तक मुझे ऐसे ही तड़पाओगे. मैं आग दिल में लगा दूंगा वो, कि पल में पिघल जाओगे. दिलबर मेरे कब तक मुझे ऐसे ही तड़पाओगे. मैं आग दिल में लगा दूंगा वो, कि पल में पिघल जाओगे. एक दिन आएगा प्यार हो जाएगा. हो मैं आग दिल में लगा दूंगा वो, कि पल में पिघल जाओगे. कि पल में पिघल जाओगे. कि पल में पिघल जाओगे. मेरे ही पीछे आखिर पड़े हो क्यों तुम, एक मैं जवान नहीं हूँ और भी तो है. ओ मुझे ही घेरे आखिर खड़े हो तुम क्यों, मैं भी यहाँ नहीं हूँ और भी तो है. जाओ जाके ले लो जो भी दे दे तुम्हें हाथ, जहाँ सब है वहाँ मैं भी हूँ. वादा करो नहीं छोड़ोगे तुम मेरा साथ. जहाँ तुम हो वहाँ मैं भी हूँ. जहाँ तुम हो वहाँ मैं भी हूँ. जहाँ तुम हो वहाँ मैं भी हूँ. अच्छा, म्हणजे असले गाणे गायचे असतात. सो ठीक आहे, नंतर काय ठीक झालं, ओके. आता कसं आहे, आपल्यात लग्न झालेलं फक्त हाय, त्यामुळे पुढचा हात सांगू शकतो. अच्छा, माझं लग्न झालं खरं आहे, पण लग्न होऊन आता 2 वर्ष झाली, त्यामुळे फार काही बोलू शकत नाही, गाऊनच ऐकवतो. तू
तुम्हें कोई और देखे तो जलता है दिल, बड़ी मुश्किलों से फिर संभलता है दिल। क्या क्या जतन करते हैं तुम्हें क्या पता, ये दिल बेकरार कितना ये हम नहीं जानते, मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना। हमें तुमसे प्यार कितना ये हम नहीं जानते, मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना। हमें तुमसे प्यार। बत्तियां बुझा दो। बत्तियां बुझा दो, हमें नींद नहीं आती है। बत्तियां बुझाने से भी नींद नहीं आएगी। ओ बत्तियां बुझाने वाली जाने कब आएगी। शोर न मचाओ वरना भाभी जाग जाएगी। प्यार हमें किस मोड़ पे ले आया कि दिल करे हाय हाय, कोई ये बताए क्या होगा। प्यार हमें किस मोड़ पे ले आया कि दिल करे हाय, कोई ये बताए क्या होगा। आखिर ऐसी क्या भी थी मजबूरी, मिल गए दिल फिर भी क्यों है ये दूरी। बिना घर वालों ने अगर मंजूरी, बिना घर वालों ने अगर मंजूरी। बारा 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 प्यार हमें किस मोड़ पे ले आया, ये दिल करे आए हाय। कोई ये बताए क्या होगा। प्यार हमें किस मोड़ पे ले आया, ये दिल करे आए कोई ये बताए क्या होगा। ये दिल करे आए कोई ये बताए क्या होगा। ये दिल करे आए कोई ये बताए क्या होगा। रसिको, अपूर्व प्रोडक्शन प्रस्तुत नॉस्टॅल्जिया या अत्यंत सुरेख अशा भारतीय चित्रपट संगीताच्या दिग्गजांनी करून ठेवलेल्या त्यांच्या कार्याची त्यांच्याच संगीतातून ओळख करून देणारा हा अनोखा कार्यक्रम तुमच्यासमोर सादर करणाऱ्या या सर्व गुणी कलावंतांचं एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण अभिनंदन करूया. आणि आता ज्या आतुरतेनं तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात त्या ठाण्याचं वर्तमान टिपणाऱ्या वृत्तपत्राच्या पुनर्प्रारंभाच्या निमित्तानं या ठिकाणी होणाऱ्या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी काही क्षणाचाच विराम घेऊन आपण पुन्हा एकदा
या ठिकाणी उपस्थित होतोय या पुनर्प्रकाशन सोहळ्यासाठी. विश्राम काही क्षणांचाच. धन्यवाद.